बांगलादेश येथे श्री स्वामी चिन्मयदास यांना झालेली अटक व हिंदू समाजाच्या बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज बागलाण तालुक्यातील नामपूर येथे सकल हिंदू समाज नामपूर व परिसर यांच्या वतीने नामपूर शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला। सकल हिंदू समाज नामपूर व परिसर यांच्या वतीने मूक मोर्चा काढून बांगलादेश येथे झालेल्या हिंदू बांधव यांच्यावरील अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात आला। यानंतर जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांना निवेदन देण्यात आले। यावेळी मूक मोर्चा प्रसंगी प्रमुख वक्ते पश्चिम महाराष्ट्र प्रांत धर्मजागरण प्रमुख प्रदीपजी पच्छाव हे होते। यावेळी नामपूर शहरातील सकल हिंदुत्ववादी संघटना या मूक मोर्चात सहभागी होत्या। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन दानी, बागलाण। आज नामपूर आणि परिसरातील तमाम सकल हिंदू समाजाने आज इथे निषेध मोर्चा काढलेला आहे आणि इथे आता निवेदन दिलं गेलं आहे। कारण म्हणजे काय तर बांगलादेशमध्ये ज्या जिहाद्यांनी जो नंगनाच लावलेला आहे, जो तिथे हिंदूंवरती अत्याचार होतो आहे, त्या हिंदूंच्या महिलांना जगणं अवघड झालं आहे, तरुणांना जगणं अवघड झालं आहे, बाहेर निघणं अवघड झालं आहे, हिंदूंच्या प्रॉपर्ट्या हिसकवत आहेत, हिंदूंचे मंदिरं जाळत आहेत आणि याच्या सगळ्या निषेधार्थ नामपूरमध्ये हा मोर्चा काढला। इथे शेकडोच्या संख्येने लोक उपस्थित होते। आमच्या या मोर्चाच्या निवेदनाने आम्ही इथल्या PI साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आम्ही सांगू इच्छितो सरकारला की आता हे बांगलादेशाचं जिहादी कृत्य थांबवावं, नाहीतर भारतातला हिंदू समाज आता रस्त्यावर येण्याशिवाय राहणार नाही, बांगलादेशच्या बॉर्डरवर जाण्याशिवाय राहणार नाही। कारण की आम्ही काही कमी नाही आहोत, आम्ही काय नपुसक नाही आहोत, आम्ही काय बांगड्या घातल्या नाही आहेत, किती आम्ही सहन करणार आहोत। बांगलादेशमध्ये 36% हिंदू होते, आता फक्त 8% हिंदू शिल्लक आले। कुठे गेले आमचे हिंदू? कोणी विचार केला का? मानव अधिकार आयोग तिथे का पण नाही काही करत? त्या तिथे आमच्या हिंदूंची वाईट अवस्था आहे। आणि बांगलादेशमधले घुसखोर रोहिंग्या भारतात मात्र मजा मारत आहेत, त्यांना मात्र कुठल्या केसाला धक्का लागत नाहीये। तर जरा आम्ही सुद्धा विचार करूया की जिथला जो आमचा हिंदू सुरक्षित नाही तर इथला रोहिंग्या का सुरक्षित राहू शकतो? आम्ही ज्या विचार केला होता की लियाकत अली आणि नेहरूंचा जो करार होता, त्या कराराप्रमाणे पाकिस्तान का वागलं नाही, बांगलादेश का वागला नाही, की त्या लोकांनी हिंदू खात्मा केला। आम्ही मात्र इथे मुसलमानांना 2.5 कोटी ते 30 कोटी केलेत। आम्ही इथल्या मुसलमानांना राष्ट्रपती केलं, आम्ही इथे मुसलमानांना भारताच्या सर्वोच्च स्थानी पोहोचवलं, कुठलाही भेदभाव केला नाही। तर असा भेदभाव त्यांनी का केला? तिथे त्यांनी कुणा पद तर दिलंच नाही हिंदूंना, कुठला न्याय पण दिला नाही, तिथला हिंदू संपवला, किंबहुना त्यांना मारून जोडून मुसलमान केलं आणि मारठोक पण केली, लाखोच्या संख्येने कत्तल केली। या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो आहोत। या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही सरकारला आणि मानव अधिकार आयोग जागतिक लेवलला आम्ही सांगू इच्छितो की हे सगळं थांबवा, नाही तर हिंदू रस्त्यावर आल्याशिवाय थांबणार नाही। धन्यवाद।